आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि फडणवीस सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे। राज्यामधील महिला सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा पुण्याच्या स्वारगेट स्थानकामधील बलात्काराच्या घटनेवरून विरोधी पक्षांकडून सरकारला लक्ष केलं जाण्याची शक्यता आहे। तसंच मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि कोणत्या मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरणार आहे त्यावर आपण सुद्धा एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्यामधील स्वारगेट बलात्कार प्रकरण जे आहे त्यावरून सुद्धा हे अधिवेशन जे आहे ते वादळी ठरू शकते। मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड जे प्रकरण झालं काल, त्याच्यावरून सुद्धा राजकीय वादंग बराच पेटलेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण जे 2 महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित आहे त्यावरून सुद्धा आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये आणि करुणा मुंडेंनी सुद्धा दावा केलाय की ते आज राजीनामा देणार आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी आजच होणार आहे, त्यांचा सुद्धा राजीनामा प्रलंबित आहे। आणि या सगळ्या मुद्द्यांवरून कोरटकर आणि सोलापूरकरांची वादग्रस्त वक्तव्य त्यावरून सुद्धा आजचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। इतकंच नाहीये तर तानाजी सावंतांच्या काळामधील आरोग्याचा घोटाळा सुद्धा त्याच्यावर स्थगिती लावली गेलेली आहे। बरीच मोठी रक्कम होती, अमाउंट होती। दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सोयाबीनचा प्रश्न असेल किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, हे सगळे जे प्रश्न आहेत आणि त्याच मुद्द्यांवरून महत्त्वाच्या आज अधिवेशन जे आहे ते वादळी ठरण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे, कारण की विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुद्धा करणार आहेत असं पाहायला मिळतंय। काल सुद्धा त्यांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक बरेच आक्रमक होणार आहेत। धनंजय मुंडे किंवा माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक बरेच आक्रमक झालेत। आणि या संदर्भात अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण पाहतोय बरंच वादळी होण्याची शक्यता आहे हे अधिवेशन, मात्र त्यानंतर आपण जर पाहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशना संदर्भात जर बोलायला गेलं तर कोणकोणती आव्हानं असणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर? सुशांत, राज्याला काय मिळणार आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये? सुशांत यांना आपण पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करूया। मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि त्याच संदर्भात आमच्या प्रतिनिधींकडून आपण काही क्षणातच अपडेट्स घेणार आहोत। विरोधक पायऱ्यांवर आंदोलन सुद्धा करतील अशीही शक्यता आहे, कारण की बरेच मुद्दे अजेंड्यावर आहेत आणि त्याच मुद्द्यांवरून हे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते। काय आशयाचं आंदोलन आज विरोधक करतात त्याकडे सुद्धा लक्ष असेल। बरेच मुद्दे आहेत। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत असं सुद्धा समजतंय। विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणार आहेत आणि आपण जर पाहिले तर संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल त्यावरून सुद्धा विरोधक आक्रमक झालेले आहेत, कारण की बरेच महिने झाले, आज 81 दिवस झाले तरी सुद्धा हे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे। तिकडे महादेव मुंडेंच्या पत्नीने सुद्धा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। कोकाटेंचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, सोयाबीनचा मुद्दा आहे आणि अशा सगळ्या मुद्द्यांवरून जे मुद्दे प्रलंबित आहेत त्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। काय घोषणाबाजी होते आणि कशा आशयाचं हे विरोधक आंदोलन करतात त्याकडे पुढारी न्यूजचं संपूर्ण लक्ष असणार आहे आणि ताजे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत तंतोतंत पोहोचवणार आहे। थोड्याच वेळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल आणि विरोधकांकडून काय भूमिका घेण्यात येते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आपण जर पाहिलं तर काल चहापानाचा सुद्धा कार्यक्रम झाला आणि या चहापानाच्या कार्यक्रमाला सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना सुद्धा आमंत्रित केलेलं होतं, मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि त्यानंतर बरीच टोलेबाजी सुद्धा झाली। पुन्हा एकदा जो आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, विरोधक आक्रमक होण्याची शक्यता, बरेचसे मुद्दे आहेत, प्रलंबित सुद्धा मुद्दे आहेत, मात्र राज्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज काय मिळणार आणि कोणते मुद्दे अजेंड्यावर असतील? अगदी बरोबर आहे। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा खरं तर पहिला दिवस आहे। पहिल्या दिवसापासूनच विरोधक कुठेतरी आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण पाहिलं असेल तर राज्यात मागील 2 महिन्यात ज्या घटना घडल्यात
त्यावरून विरोधक सातत्याने आवाज उठवते. त्यामध्ये पहिली घटना जी असेल ती संतोष देशमुख हत्या प्रकरण. या हत्या प्रकरणात आपण आता जर पाहिलं असेल तर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचं सिद्ध झालंय. मात्र तरी देखील धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत असा सवाल जो आहे तो विरोधकांकडून विचारला जातोय. हाच मुद्दा खरं तर या अधिवेशनात पुन्हा एकदा गाजण्याची चिन्ह आहेत. त्याचं प्रमुख कारण आपण पाहिलं असेल तर हिवाळी अधिवेशनात देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. आता हिवाळी अधिवेशनातून 2 महिने होऊन गेलेत. आता खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तरी देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेलेला नाही. त्याचसोबत धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या काळात काही गैरव्यवहार झाला होता, त्याचे पुरावे अंजली दमानी यांनी दिले होते. तरी देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकार कधी घेणार असा सवाल विरोधक आज विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून करणार आहेत. त्यासोबत आपण जर पाहिलं असेल तर राज्यात बलात्काराच्या घटना घडतायत. नुकतीच पुणे येथे देखील एक घटना घडली. त्याचे पडसाद देखील आता अधिवेशनात उमटणार आहेत. जवळपास 23 दिवसाचं हे अधिवेशन आहे आणि या अधिवेशनात खऱ्या अर्थाने विरोधक विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांचा असणार आहे. त्याचसोबत एकनाथ शिंदेच्या काळात घेतलेले निर्णय, त्यांना देण्यात येणारी स्थगिती, हा देखील प्रमुख मुद्दा जो आहे तो या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्याला पाहायला मिळेल. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. त्याचसोबत आपण पाहिलं असेल तर प्रशांत कोरटकर यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, त्याचे राज्यभर ज्या पद्धतीने पडसाद उमटत आहेत, त्याचे पडसाद आता या विधिमंडळात देखील उमटू शकतात. आणि हे सगळे मुद्दे आहेत. मागील 2 वर्षापासून जे प्रकरण लावून धरलंय सुरेश धस यांनी, ते प्रकरण असेल, त्यानंतर प्रशांत कोरटकर यांनी वक्तव्य केलं असेल ते प्रकरण असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, हे प्रकरण, सगळ्या प्रकरणांचा पडसाद विधिमंडळात उमटू शकतात. आणि ज्यावेळी विरोधक 10 वाजता या ठिकाणी येतील त्यावेळी ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करतील आणि खरं तर सरकारचा निषेध देखील यावेळी ते करणार आहेत. नाही, बरोबर आहे सुशांत. अगदी थोडा वेळ बाकी आहे आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू.